आज आपण एका अशा घटनेचा सखोल आढावा घेणार आहोत जिची सुरुवात झाली एका सामान्य वैवाहिक वादातून, पण तिचा शेवट इतका भयानक होईल याची कोणी कल्पनाही केली नसेल. किरण देवी, काबराई भागात राहणारी एक स्त्री, जिचं लग्न विनोद सिंग नावाच्या एका CRPF जवानाशी झालं होतं. हो. एका सरकारी नोकरीवाला पतीमुळे आयुष्य स्थिर आणि सुरक्षित असेल ही तिची अगदी साधी अपेक्षा होती. पण इथेच कुठेतरी गणित चुकलं, नाही का? हो, अगदी सुरुवातीपासूनच. विनोदचं काम असं होतं की त्याला सतत घराबाहेर वेगवेगळ्या पोस्टिंगवर राहावं लागायचं आणि त्याचा स्वभावही मितभाषी होता. अच्छा. याउलट किरणला बोलायला, एकत्र वेळ घालवायला आवडायचं. तिला एका भावनिक आधाराची गरज होती. विनोदला वाटायचं की हे सगळं लग्नानंतर आपोआप ठीक होईल, पण तसं झालं नाही. त्यांच्यात कधी तो संवादाचा पूल बांधलाच गेला नाही. म्हणजे घरात एकत्र असतानाही एक प्रकारची शांतता, पण ती आरामदायक शांतता नव्हती, तर एक बोचरी शांतता होती. मग या लहानसहान गोष्टींवरून वाद कसे वाढत गेले? वाद म्हणजे बघ, घरगुती कामांवरून, पैशांवरून, सणासुदीच्या पद्धतींवरून व्हायचे. पण मूळ मुद्दा हाच होता की किरणला वाटायचं की तिच्या भावनांकडे, तिच्या मतांकडे दुर्लक्ष होतंय. बरोबर. विनोद घरी आल्यावरही कामात किंवा स्वतःच्या विचारात गर्क असायचा. यातून किरणच्या मनात एकटेपणाची आणि दुर्लक्षित झाल्याची भावना वाढत गेली. ती अनेकदा रागवून माहेरी जायची, पण तो काही कायमचा उपाय नव्हता. आणि याच सगळ्या तणावातून, याच गोंधळलेल्या मनस्थितीत तिने एक असं पाऊल उचललं ज्यामुळे तिच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. तिने पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. बरोबर. तिने थेट हुंडाबळीची तक्रार दाखल केली. आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे की हुंडाबळीची तक्रार करणं हा एक खूप मोठा निर्णय असतो. हो, यात गंभीर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अगदी. म्हणजे किरणने एक प्रकारे नात्यात परत जाण्याचे सर्व दरवाजे बंद केले होते. स्रोतांनुसार हा निर्णय तिने विचारपूर्वक घेतला नव्हता, तर तो तिच्या मनात अनेक दिवसांपासून साचलेल्या रागाचा आणि हताशेचा एक स्फोट होता. तिला वाटलं की यामुळे तिला न्याय मिळेल. हो, तिला तसंच वाटलं. पण तिला न्याय मिळण्याऐवजी ती एका वेगळ्याच जाळ्यात अडकली. याच तक्रारीच्या निमित्ताने तिच्या आयुष्यात इन्स्पेक्टर अंकित यादवचा प्रवेश झाला. हो, अंकित यादव, त्या केसचा तपास अधिकारी. किरण जेव्हा आपलं म्हणणं मांडायला त्याच्याकडे गेली तेव्हा तिला अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच कोणीतरी आपलं ऐकतंय असं वाटलं. अंकित फक्त तिची तक्रार ऐकत नव्हता, तर तो तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. निदान तसं तरी तो दाखवत होता. अच्छा. ज्या घरात तिला दुर्लक्ष झाल्यासारखं वाटत होतं, तिथे एका बाहेरच्या व्यक्तीकडून, त्यातही एका पोलीस अधिकाऱ्याकडून सहानुभूती मिळणं ही तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण एक मिनिट, तो एक पोलीस इन्स्पेक्टर होता, तिच्याच केसचा तपास करत होता, हे तर थेट कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. अगदी. एका पोलीस अधिकाऱ्यासाठी तक्रारदाराशी इतकं वैयक्तिक नातं जोडणं व्यावसायिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचं आहे. त्याला यातील धोका जाणवला नाही का, की तो फक्त तिच्या वल्नरेबल स्थितीचा फायदा घेत होता? हाच या प्रकरणातला कळीचा मुद्दा आहे. सुरुवातीला कदाचित त्याला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली असेल. आपल्या स्रोतांनुसार त्याला किरणच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेपण जाणवलं. ती स्पष्ट बोलणारी होती, पण आतून कुठेतरी तुटलेली होती. पण हळूहळू या सहानुभूतीचं रूपांतर एका वेगळ्या नात्यात झालं. त्यांचं बोलणं कामापुरतं मर्यादित राहिलं नाही. काही आठवड्यांतच एका तपास अधिकाऱ्याचं आणि तक्रारदाराचं नातं एका खाजगी गुप्त नात्यात बदललं. किरणसाठी तो एक भावनिक आधार होता, पण अंकितसाठी ती एक अशी व्यक्ती बनली जिच्यावर तो आपलं नियंत्रण ठेवू शकत होता. आणि हे नातं जवळपास 2 वर्ष टिकलं. या काळात किरण आपल्या पतीपासून पूर्णपणे वेगळी झाली होती. तिला आता वाटू लागलं होतं की तिचं खरं आयुष्य अंकित सोबतच आहे. साहजिकच आहे, तिने भविष्याचा विचार करायला सुरुवात केली असेल. अगदी बरोबर. तिच्यासाठी अंकित हेच तिचं भविष्य होतं. त्यामुळे तिने त्याला लग्नाबद्दल विचारायला सुरुवात केली. आपलं पुढे काय होणार आहे? अच्छा. आणि इथेच या नात्यातला दुसरा आणि अधिक धोकादायक संघर्ष सुरू झाला. किरणसाठी हे नातं तिचं सर्वस्व होतं, पण अंकितसाठी हे एक असं नातं होतं जे तो जगापासून लपून ठेवू इच्छित होता. म्हणजे किरणला नात्याला नाव द्यायचं होतं आणि अंकितला ते नातं गुप्तच ठेवायचं होतं. हो. लग्नाचा विषय निघताच तो टाळाटाळ करू लागला. तो विवाहित होता की नाही हे स्रोतांमध्ये स्पष्ट नाही, पण त्याच्यासाठी किरणसोबत लग्न करणं म्हणजे आपलं करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात घालण्यासारखं होतं. त्याला ते नातं संपवायचं होतं. हो, त्याला हे नातं आता संपवायचं होतं. पण किरणचं जग पूर्णपणे याच नात्यावर अवलंबून होतं. त्यामुळे त्यांच्यात वाद वाढू लागले. किरणचा लग्नासाठीचा आग्रह वाढत होता आणि अंकितवरचा दबावही.
इथे एक विचित्र परिस्थिती तयार झाली. एका बाजूला किरणला भीती वाटत होती की अंकित तिला सोडून देईल, आणि दुसऱ्या बाजूला अंकितला भीती वाटत होती की किरण हे नातं सर्वांसमोर उघड करेल. हो, ज्यामुळे त्याची नोकरी जाईल. या दुहेरी भीतीतूनच त्या भयानक दिवसाची पार्श्वभूमी तयार झाली. 12 नोव्हेंबरचा तो दिवस अंकितच्या मनात या नात्यातून बाहेर पडण्याचा विचार घोळत होता. त्याने एका ओळखीच्या व्यक्तीकडून कार घेतली आणि किरणला शेवटचं बोलायचं आहे असं सांगून भेटायला बोलावलं. तिला वाटलं असेल की आज काहीतरी निर्णय होईल. हो, किरणला कदाचित वाटलं असेल की आज तो काहीतरी ठोस निर्णय घेईल. तिच्या मनात अजूनही कुठेतरी एक आशा होती. पण त्या दिवशीचं बोलणं शेवटचं ठरेल याची तिला कल्पना नसेल. शहराबाहेर गाडीत त्यांच्या त्याच विषयावरून वाद सुरू झाला. तू मला स्पष्ट का सांगत नाहीयेस? हा प्रश्न त्या तणावाखाली असलेल्या अंकितसाठी शेवटची ठिणगी ठरला. त्याने गाडी एका निर्जन शेताजवळ नेली. वाद विकोपाला गेला. किरणच्या आवाजात हताशा होती आणि अंकितच्या मनात भीती. आणि त्याच क्षणी रागाच्या आणि भीतीपोटी आलेल्या एका विचित्र भावनेच्या भरात त्याने गाडीतला लोखंडी रॉड काढला, जो त्याने आधीच तिथे ठेवला होता, आणि किरणवर हल्ला केला. काही सेकंदात सगळं संपलं. ज्या आधाराच्या शोधात ती घराबाहेर पडली त्याच आधाराने तिचा जीव घेतला. त्यानंतर म्हणजे गोंधळलेल्या अंकितने तिचा मृतदेह तिथेच टाकला आणि तो गाडी घेऊन निघून गेला. हो, आणि त्याने पुरावे नष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाहीये. हे जरा विचित्र वाटतंय. एका पोलीस अधिकाऱ्याला तर हे सगळं माहीत असायला हवं. हेच तर. तो इतका गोंधळलेला आणि घाबरलेला होता की त्याला पुढे काय करावं हेच सुचलं नाही. तो फक्त तिथून पळून गेला. ही घटना क्षणिक रागाचा परिणाम असली परी त्यामागे अनेक दिवसांचा तणाव आणि आपलं करिअर उद्ध्वस्त होण्याची भीती होती. हो. या भीतीतूनच त्याने ही टोकाचं पाऊल उचललं. दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडल्यावर तपास सुरू झाला. साहजिकच संशयाची पहिली सुई किरणच्या पती आणि सासरच्या लोकांवर गेली असणार, कारण तिने त्यांच्या विरुद्ध हुंड्याची तक्रार दाखल केली होती. अगदी बरोबर. पोलिसांनी विनोद आणि त्याच्या कुटुंबियांची चौकशी सुरू केली. काही काळ तपास त्याच दिशेने सुरू होता. पण मग तांत्रिक पुराव्यांनी या केसची दिशाच 180 अंशांनी बदलून टाकली. अच्छा. इथे तंत्रज्ञानाने निर्णायक भूमिका बजावली. म्हणजे सुरुवातीला संशय तिच्या नवऱ्यावर होता, मग तपास अंकितकडे वळला कसा? पहिला धागा कोणता सापडला? पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धागा होता किरणचा मोबाईल फोन. पोलिसांनी तिचं शेवटचं मोबाईल लोकेशन तपासलं. ते त्याच निर्जन भागाचं होतं जिथे तिचा मृतदेह सापडला. पण खरी गोष्ट पुढे होती. पोलिसांनी त्या भागातील मोबाईल टॉवरचा त्या विशिष्ट वेळेचा डेटा मिळवला. याला टॉवर डंप म्हणतात. टॉवर डंप म्हणजे? सोप्या भाषेत सांगायचं तर त्या रात्री त्यावेळी त्या टॉवरच्या रेंजमध्ये कोणते कोणते मोबाईल नंबर्स ॲक्टिव्ह होते याची एक यादी काढली. वा, म्हणजे त्या एका टॉवरच्या डेटाने तपासाची दिशाच बदलली. हो, त्या यादीत हजारो नंबर्स असतील, पण पोलिसांनी जेव्हा त्या नंबर्सची तपासणी सुरू केली तेव्हा त्यांना त्यात एक नंबर असा सापडला जो किरणच्या कॉल रेकॉर्डमध्ये सतत दिसत होता. आणि तो नंबर होता इन्स्पेक्टर अंकित यादवचा. अगदी. तिचं शेवटचं बोलणं सुद्धा त्याच्याशीच झालं होतं. आणि योगायोग म्हणजे अंकितचं लोकेशन सुद्धा त्याच वेळी त्याच निर्जन ठिकाणी होतं. हा योगायोग नव्हता, हा एक ठोस पुरावा होता. बरोबर. हाच पहिला मोठा पुरावा होता. यानंतर तपास कसा पुढे गेला? तिथून मग सगळं उघडं पडत गेलं. पोलिसांनी त्या दोघांमधील डिलीट केलेले व्हॉट्सॲप चॅट्स रिकव्हर केले. अच्छा. त्यातून त्यांच्या नात्याची खोली आणि त्यांच्यात सुरू असलेला तणाव स्पष्ट झाला. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या कारचा माग काढला. अंकितने ती कार एका मित्राकडून घेतली होती हे समोर आलं. आणि मग शेवटचा आणि निर्णायक पुरावा मिळाला. घटनास्थळी मिळालेल्या गाडीचे टायरचे खुणा आणि त्या कारच्या टायरची ठेवण तंतोतंत जुळली. म्हणजे एक एक पुरावा साखलीप्रमाणे एकमेकांशी जोडला गेला. मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स, टॉवर डंप, डिलीटेड चॅट्स आणि शेवटी टायरच्या खुणा. यापुढे अंकितकडे कोणताही बचाव नव्हता. अजिबात नाही. या ठोस पुराव्यांच्या आधारे तपास पथकाने इन्स्पेक्टर अंकित यादवला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तो नाकारत राहिला, पण एकामागून एक पुरावे समोर ठेवल्यावर तो पूर्णपणे कोसळला. आणि त्याला अटक झाली. हो, अखेर त्याला अटक झाली. ज्या पोलिसावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी होती तोच एका हत्येचा आरोपी म्हणून तुरुंगात गेला. म्हणजे जर ते टेक्निकल पुरावे नसते तर ही केस सुटलीच नसती. खरंय, सगळा तपास चुकीच्याच दिशेने जात राहिला असता. तर मग या संपूर्ण घटनेतून आपण काय शिकायला हवं? एक गोष्ट जी वैवाहिक नात्यातील संवादाच्या अभावामुळे सुरू झाली ती एका असुरक्षित नात्यात अडकली आणि शेवटी एका निर्घृण हत्येपर्यंत पोहोचली.
हे प्रकरण नात्यांमधील अपेक्षाभंगाचं एक भयानक चित्र आपल्यासमोर उभं करतं. यातून एक महत्वाचा पॅटर्न दिसतोय. किरणने मदतीसाठी व्यवस्थेकडे धाव घेतली, पण व्यवस्थेचाच एक भाग असलेल्या व्यक्तीने तिच्या वल्नरेबिलिटीचा, तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला. ही फक्त एका नात्याची गोष्ट नाही, तर सत्तेच्या गैरवापरामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची आहे. प्रत्येक चुकीच्या निर्णयाची एक साखळी तयार होत गेली. पतीसोबत संवाद न साधणं, हो, रागाच्या भरात पोलीस तक्रार करणं, आधाराच्या शोधात चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं, या प्रत्येक टप्प्याने या दुःखद शेवटाकडे एक पाऊल पुढे टाकलं. ही संपूर्ण कहाणी ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो की या प्रवासात असे कोणते क्षण होते जिथे एक वेगळा निर्णय घेतला असता तर कदाचित हा शेवट टाळता आला असता. बरोबर. जर सुरुवातीलाच पती पत्नीमधील वादावर संवादाने किंवा समुपदेशनाने मार्ग काढला असता तर, आणि त्याही पलीकडे जाऊन न्यायाच्या आणि आधाराच्या शोधात निघालेल्या व्यक्तीला जेव्हा सत्तेच्या पदावर बसलेली व्यक्तीच अधिक असुरक्षित स्थितीत ढकलते, तेव्हा त्या व्यवस्थेतील धोक्यांबद्दल आपण समाज म्हणून किती जागरूक आहोत हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.